गुढीपाडवा जवळ आला आहे. त्यामुळे या निमित्तानं गुढी कशी उभारावी, त्यासाठी कोणते मंत्र म्हणावेत हे जाणून घ्या. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गुढी उभारणे हे केवळ परंपरेचं प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. गुढीपाडवा उभारण्याची योग्य पद्धत आणि शास्त्र खालीलप्रमाणे आहे. पूर्वतयारी वेळ: गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान उरकून घेणे उत्तम. जागा: घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत, जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. 2. गुढी कशी तयार करावी? साहित्य आणि मांडणी: 1. काठी: एक मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. 2. वस्त्र: काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीची काठ असलेली साडी, खण बांधा. 3. गाठी आणि कडुलिंब: त्या वस्त्रासोबत साखरेच्या गाठी, कडुलिंबाची डाळी आणि आंब्याची पाने एकत्र करून बांधा. 4. फुलांचा हार: झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा. 5. तांब्या कलश: सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याच्या आणि चांदीच्या तांब्या कलश उघडा ठेवा. त्या तांब्यावर कुंकवाचे 5 स्वस्तिक बोटे काढावे. 3. गुढी उभारण्याची पद्धत: तयार केलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेताने एका उंच ठिकाणी पाटावर किंवा अडकून किंचित कलती झुकलेली उभारावी. गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरच्या बाजूला असावे. 4. पूजाविधी लागणारे साहित्य: गंध, अक्षता: गुढीला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. नैवेद्य: गुढीला गूळ, खोबरं किंवा श्रीखंड, पुरीचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना करा: हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना करा. 5. विशेष परंपरा: कडुलिंबाचे सेवन: गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्यांचे चाटण घ्यावे. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि जीवनातील सुख-दुःखाचा समतोल राखण्याचे प्रतीक आहे. 6. गुढी उतरवण्याची वेळ: सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीला हळद, कुंकू वाहून आणि प्रार्थना करून ती सन्मानाने खाली उतरावी. गुढीवरची साखर काठी सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. यावर्षी 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्चला आहे. गुढी उभारताना मुख्य मंत्र ब्रह्मध्वज नमस्ते. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. तिची स्थापना करताना हा श्लोक म्हणावा: नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमस्ते सर्व देवांना इप्सितार्थ प्रदा एक. संकल्पाचा मंत्र: पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन हा छोटासा संकल्प सोडू शकता. ओम विष्णू 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 श्री भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे अस्मिन् वर्तमाने रौद्रनाम संवत्सरे चैत्रमासे शुक्लपक्षे प्रतिपदाय तिथौ मम गृहशांती आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ ब्रह्मध्वज पूजन करिष्ये. कडुलिंबाचा प्रसाद घेतानाचा श्लोक: गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाणे आरोग्यदायी मानले जाते. तो प्रसाद ग्रहण करताना हा मंत्र म्हटला जातो: शतायुर्ज देहाय सर्वसंपत्कराय सर्वारिष्ट विनाशाय निंब पत्र भक्षणम. सुख समृद्धीसाठी प्रार्थना. पूजा पूर्ण झाल्यावर हात जोडून ही प्रार्थना करा: ब्रह्मध्वज नमस्तोस्य सर्व भीष्ट फलप्रद प्राप्त्यस्मिन् वत्सरे नित्यं मृदुः मंडल कुरु. काही खास गोष्टी लक्षात ठेवा. पूजेची मांडणी: गुढी उभारलेल्या जागी छोटी रांगोळी काढून त्यावर गंध, अक्षता व्हाव्यात. नैवेद्य: गुढीला गूळ, खोबरे किंवा